मित्रांनो, ज्यावेळेस आपण कोर्टाचे नाव ऐकतो त्यावेळेस आपल्या मनात सर्वात प्रथम तर हा विचार येतो की कोर्ट केसेस खूप जास्त वेळेकरिता चालतात आणि त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कोर्ट केसेस करणे टाळले जाते आणि अनेक वेळा तर अशा कोर्ट केसेस टाळल्याने आपल्या अधिकारांपासून आपणास वंचित देखील राहावे लागते। आपल्या देशामध्ये कायदेशीर प्रक्रिया, कायदेशीर कामकाज अगदी पूर्वीच्या काळापासूनच दीर्घकालीन चालणारी अशी पाहावयास मिळते। मग सरकारने यासाठी कधीच काही प्रयत्न केले नाहीत का? तर निश्चितच केलेले आहेत। जसे की लोक अदालत भरवून त्यामधून केसेसचा लवकर निपटारा करणे, वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी मध्यस्थी नेमणे, असे अनेक प्रयत्न केले गेले। परंतु अशी सर्व प्रयत्न करून देखील आपणास कोर्टात कोर्ट केसेसची जशी पूर्वी होती तशीच कार्यपद्धती आणि दीर्घकालीन चालणाऱ्या केसेस पाहावयास मिळतात। त्यामुळे कोर्ट कामकाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून कोर्ट केसेस लवकर कशा संपवता येतील आणि कोर्ट केसेस वर्षानुवर्षे का चालतात आणि त्या लवकरात लवकर कशा संपवता येतात याबाबत आपल्या चॅनलमार्फत एक छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सखोल माहिती घेणार आहोत की ज्यामध्ये काही प्रकार किंवा काही घटक सांगितले गेले आहेत की ज्यामुळे आपल्या केसचा लवकर न्यायनिर्णय होण्यास मदत होईल। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये। बघा, कोर्ट केस कोणतीही असो त्याच्या दीर्घकालीन प्रक्रियेसाठी काही घटक कारणीभूत असतात। या घटकांवर आपण मात केली की आपण आपली केस लवकर संपवू शकतो। सूक्ष्म निरीक्षण करून आणि काही बाबी लक्षात घेऊन 4 घटक आम्ही निवडलेले आहेत की ज्या घटकांवर आपल्या केसला किती विलंब होईल हे ठरते। त्यापैकी सर्वात प्रथम आणि प्रमुख घटक आपण स्वतः असतो। त्यानंतर दुसरा घटक म्हणजे आपले वकील साहेब असतात। तिसरा घटक विरुद्ध पक्षकार आणि त्यांचे वकील असून चौथा घटक हा कोर्ट म्हणजे जज साहेब असतात। हे चारही घटक कशा पद्धतीने आपल्या केसच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरतात आणि कशा प्रकारे आपण आपली केस लवकर मार्गी लावू शकतो ते आता पाहूयात। बघा, सर्वात पहिला घटक आपण स्वतः असतो। आता तुम्ही म्हणाल केस तर आपले वकील साहेब चालवतात, तर यामध्ये आम्ही काय करू शकतो? तर बघा, आपली केस लवकर संपवायची असेल तर आपणास या केसमध्ये इंटरेस्ट घेणे खूप गरजेचे राहते, कारण नेमलेले वकील साहेब आपल्यातर्फे किंवा आपल्या वतीने आपली बाजू मांडण्याचे काम करतात। परंतु आपली केस आणि आपल्या केसच्या फॅक्ट आपल्याशिवाय कोणालाच वैयक्तिकरित्या जास्तीच्या माहिती नसतात। आपण आपल्या केसची एक फाईल आपल्याकडे ठेवून त्यावर वेळोवेळी अभ्यास केला पाहिजे। नेहमी असे पाहण्यात येते की आपली केस सुरू होते आणि आपण सुरुवातीच्या काही तारखांना कोर्टामध्ये अगदी उत्स्फूर्तपणे हजर राहतो, परंतु काही दिवसानंतर जसा जसा आपला जोश किंवा त्या केसमधील रस कमी होतो, कोर्टामध्ये केससाठी हजर न राहता वकील साहेबांवर पूर्णपणे अवलंबून राहतो आणि जोपर्यंत वकील साहेब बोलावत नाही तोपर्यंत आपण त्या केसबाबत विचार देखील करत नाही आणि आपल्या केसच्या कामकाजामध्ये विलंब होण्यास येथूनच सुरुवात होते। कारण ज्यावेळेस आपण आपल्या केसमध्ये इंटरेस्ट घेणे कमी करतो त्यानंतर आपोआपच वकील साहेब देखील तुमच्या केसमध्ये इंटरेस्ट घेणे कमी करतात आणि आपणास त्यामध्ये तारीख पे तारीख पाहण्यास मिळते। मग केसमध्ये आपण इंटरेस्ट घेणे म्हणजे तरी नक्की काय? तर केसच्या प्रत्येक तारखेस वकील साहेबांना तुम्ही संपर्क साधला पाहिजे, त्यांना विचारणा केली पाहिजे की आपली केस कोणत्या स्टेजवर आहे, येणाऱ्या पुढील तारखेस आपल्या केसमध्ये काय घडणार आहे, त्या तारखेसाठी आपली काय तयारी आहे, काही कागदपत्रे किंवा काही माहिती वकील साहेबांना आपणातर्फे देणे आवश्यक आहे का, हे देखील आपण पाहिले पाहिजे। कारण दिवाणी दाव्यांमध्ये अगदी सुरुवातीपासून अखेरपर्यंत अनेक स्टेजेस असतात। दिवाणी दावा दाखल झाल्यापासून ते अगदी त्याच्या न्यायनिर्णयापर्यंत त्याची संपूर्ण कारवाई कशी चालते याबाबत सविस्तर माहिती देणारा उत्कृष्ट असा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच आपण अपलोड केलेला आहे। त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे। दिवाणी दाव्याच्या प्रक्रियेबाबत जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा। त्याचबरोबर नेमलेल्या प्रत्येक तारखेस कोर्टासमोर आपल्या केसचे कामकाज कसे आणि काय चाललेले आहे हे पाहण्यासाठी आपण हजर देखील राहिले पाहिजे आणि हे हजर राहणे फक्त मुखदर्शकापुरते मर्यादित नसले पाहिजे, तर आपल्या केसमध्ये काय कारवाई सुरू आहे ते देखील आपण पाहिले पाहिजे। जर नेमलेल्या तारखेस आपल्या केसमध्ये काहीच कारवाई घडत नसेल तर का काही घडले नाही याची देखील पडताळणी आपण केली पाहिजे। आता असे देखील निदर्शनास येते की जर पक्षकार आपल्या वकिलांना सपोर्टिव्ह असतील तर वकील साहेब देखील त्या केसमध्ये व्यवस्थितरित्या लढतात, परंतु जर पक्षकारच इंटरेस्ट दाखवत नसेल तर वकील साहेब देखील आपल्या केसमध्ये जास्त रस दाखवत नाही। आता दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपले वकील साहेब असतात। अनेक वेळा असेही घडते की आपण जे वकील साहेब निवडतो त्यांची आपल्या केसच्या विषयावर विशेष अशी पकड किंवा विशेष असा अनुभव नसतो। म्हणजेच बघा, अनेक वकील साहेब असेही असतात की कोणी फक्त फौजदारी प्रकरणांमध्ये पारंगत असतात तर कोणी महसुली केसेसमध्ये निपुण असतात। काही वकील साहेब वैवाहिक केसेसमध्ये म्हणजेच पोटगी असेल, घटस्फोट असेल अशा केसेसमध्ये निपुण असतात।
मग असे वकील साहेब आपण दिवाणी दाव्यासाठी नेमले तर चालतील का? तर नाही. आणि मला हेच म्हणायचे आहे की वकील साहेब आपल्या केससाठी योग्य रीतीने आणि काळजीपूर्वक नेमा. आपल्या केससाठी योग्य वकील कसे नेमावे याबाबतचा देखील व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे. आपल्या केससाठी योग्य वकील कसे निवडावे याबाबतच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. मग वकील साहेब निवडताना आपल्याकडून चूक झाली तर आपली केस स्ट्रॉंग असून सुद्धा आपल्या केसमध्ये मेरिट असून सुद्धा आपण ती केस जिंकू शकणार नाही. आता केसमधील तिसरा घटक आपले विरोधी पक्षकार आणि त्यांचे वकील साहेब असतात. होय, यांचा देखील खूप मोठा हात असतो. बघा, केस कोणतीही असू द्या, त्या केसमध्ये एक पक्ष बळकट म्हणजे स्ट्रॉंग असतो आणि दुसरा पक्ष थोडा कमी स्ट्रॉंग असतो. म्हणजे अशा पक्षाकडे त्या केससाठी जास्त मेरिट नसते आणि त्यामुळे असा पक्ष दोनच गोष्टी करू शकतो. पहिली म्हणजे दाव्याकडे दुर्लक्ष करून दाव्याचे कामकाज जाणीवपूर्वक लांबणीवर पाडू शकतो, किंवा दुसरे म्हणजे त्या केसमध्ये वारंवार ॲडजमेंट घेऊन म्हणजेच पुढील मुदत घेऊन पुढील तारीख मागून घेऊ शकतो. मग ही गोष्ट कशी टाळायची? तर अगोदर दोन घटकांबाबत आपण चर्चा केली आहे. म्हणजेच आपल्या केसमध्ये व्यवस्थितरित्या आणि वैयक्तिकरित्या लक्ष घालणे आणि दुसरे म्हणजे आपण आपल्या केससाठी योग्य वकील नेमायचे. या दोन गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितच आपण ही बाब देखील टाळू शकतो. त्याचबरोबर कोर्ट म्हणजे जज साहेबांच्या देखील हे लक्षात येऊन जाते की कोणता पक्षकार केसमध्ये जास्त इंटरेस्ट घेतोय आणि कोणता पक्षकार केसचे कामकाज टाळत आहे. मग अशा पक्षकाराला कोर्ट जास्त फेवर देत नाही. त्याचप्रमाणे न्यायोचित आदेश देखील आपल्या बाजूने केले जातात. मित्रांनो, अनेक वेळा मी स्वतः असे देखील निरीक्षण केले आहे की ज्यावेळेस पक्षकारांना असा सल्ला दिला जातो की प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहत जावा, तर अशा वेळेस पक्षकार म्हणतात की आम्ही आमचे काम करायचे, नोकरी करायची का कोर्टाची केसच खेळत बसायची. तर बघा, तुमच्या केसची तारीख रोज नेमलेली नसते. आपल्या केसची तारीख 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात एकदा असते. आणि काय आपण आपल्या कामावरून वैयक्तिक कारणासाठी सुट्टी घेऊ शकत नाही का? त्यामुळे माझे तर मत असे राहील की कोर्ट केसेसमध्ये तुम्ही सक्रिय सहभाग नक्कीच घ्यायला हवा. आणखीन एक गोष्ट ही देखील असते की काम कोणतेही असू द्या, आपण जेवढे मन लावून ते काम करतो तेवढा चांगला रिझल्ट आपणास पाहावयास मिळतो. त्यामुळे आपल्या केसमध्ये देखील सक्रिय सहभाग घ्या, तुम्हाला तुमच्या मनासारखा रिझल्ट नक्कीच भेटेल. व्हिडिओमधील पुढील महत्त्वाचा चौथा आणि शेवटचा घटक पाहण्या अगोदर एक गोष्ट ही देखील लक्षात घेणे आवश्यक राहते की कोणतीही केस तुम्ही दाखल करा, तुम्ही ती केस दाखल करण्या अगोदर ती केस जिंकण्याची तयारी केली पाहिजे. ही तयारी कशी करायची? तर बघा, यासाठी चॅनेलवर अगोदरच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी वर आय बटनवर दिलेली आहे. एखाद्या पक्षकाराने केस दाखल करण्या अगोदरच कशी जिंकण्याची तयारी केली पाहिजे त्याबाबत जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. आता शेवटचा आणि चौथा घटक पाहूयात, जो की आहे कोर्ट किंवा जज साहेब. बघा, साधारणपणे आपण हे पाहत असतो की जज साहेबांच्याकडे दररोज दिवाणी व फौजदारी केसेस धरल्या तर किमान 30 ते 40 आणि जास्तीत जास्त 200च्या पुढे देखील असू शकतात. आणि या एवढ्या केसेसमधून आपली केस आपणास पुढे आणायची असते. त्यासाठी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तत्पर आणि तयार तर राहावेच लागेल. त्याचबरोबर ज्या जज साहेबांसमोर तुमची केस आहे त्यांनी देखील तुमच्या केसमध्ये रुची दाखवली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही तुमचे केसचे कामे हजर राहत नसाल तर कोर्ट तुमच्या केसमध्ये लगेचच पुढची तारीख देऊन टाकतात, कारण त्यांना त्यांच्या समोरील अनेक केसेसचा निपटारा करायचा असतो. उलट पक्षी जर तुम्ही तुमच्या केसमध्ये हजर राहिलात आणि तुमच्या वकील साहेबांनी देखील व्यवस्थित कामकाज पाहिले तर निश्चितच जज साहेब देखील तुमच्या केसमध्ये रुची दाखवतील. आणखीन एक गोष्ट ही देखील असते की पूर्वीच्या काळामध्ये जज साहेबांचे कामकाज थोडेसे मनमानी असे होते, परंतु आता प्रत्येक जज साहेब यांना मासिक, त्रैमासिक, 6माही आणि वार्षिक असे टार्गेट दिले जाते. त्यामुळे त्यांना केसेस लवकरात लवकर संपवायचे असतात. त्यामुळे आपण जर या 4 घटकांवर योग्य रीतीने लक्ष केंद्रित केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या केसमध्ये प्रगती दिसून येईल. त्याचबरोबर अशा वर्षानुवर्षे चालणाऱ्या केसेस देखील आपणास लवकरात लवकर संपवता येतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 घटकांची माहिती घेतली की ज्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आपण आपल्या कोर्ट केसेसचा निकाल लवकर होताना पाहू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.